Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in Reaching Knowledge. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा सेकंड पॉइंट ज्याचं नाव आहे डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन द सेंट्रलाइज आर्किटेक्चर, ज्यामध्ये सगळा डेटा हा एका ठिकाणी असतो, सर्व्हरमध्येच असतो आणि क्लायंट्स हे वेगवेगळ्या पद्धतीने हा सर्व्हरचा डेटा शेअर करतात किंवा ॲक्सेस करतात आणि रिक्वेस्ट केल्यानंतर सर्व्हर त्यांना रिप्लाय देत असतो. आता आज आपण बघणार आहोत डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर. सेंट्रलाइजचे काही डिसएडव्हांटेज होते आणि हे डिसएडव्हांटेज कव्हर करण्यासाठीच डिसेंट्रलाइज्ड स्ट्रक्चर किंवा आर्किटेक्चर स्टाईल काढलेली आहे. चला आपण बघूयात, रिटन नोट्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. नीट बघा, इथे काय दिलेले आहे पहिल्या पॅराग्राफमध्ये. थोडक्यात समजून घेऊ आपण की क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम ही डिवाइड केली आहे दोन ग्रुपमध्ये. ठीक आहे. अ सर्व्हर इज अ प्रोसेस इम्प्लिमेंटिंग अ स्पेसिफिक सर्व्हिस. अ क्लायंट इज अ प्रोसेस दॅट रिक्वेस्ट अ सर्व्हिस फ्रॉम द सर्व्हर. बरोबर आहे. हे तेच आहे जे आपण मागच्याच ह्याच्यात बघितलं आहे की क्लायंट काय करतो ते रिक्वेस्ट करतो आणि सर्व्हर काय करतो तो त्याला इथे दिसेल तुम्हाला रिप्लाय देतो. ठीक आहे. आता हीच ती डायग्राम होती. बरोबर आहे. त्यानंतर आपण आजच्या त्या हे सगळं सेंट्रलाइज होतं. बरोबर आहे. आता या सेंट्रलाइजचा मुख्य महत्त्वाचा म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, त्याचा उद्देश काय होता तर सगळं एका ठिकाणी असावं. आता हे एका ठिकाणी असणं सुद्धा कधी कधी धोकादायक असतं. कारण का, आता आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की सर्व्हर डाऊन झालं. सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपल्याला पटकन माहिती मिळत नाही किंवा काही माहिती सेंड करता येत नाही. बरोबर आहे. यामुळेच डिसेंट्रलाइज स्ट्रक्चर काढलेलं आहे. चला त्याच्याबद्दल लगेच बघूयात. पहिल्याच पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे की डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर इज क्वाईट डिफरंट दॅन सेंट्रलाइज. क्वाईट म्हणल्यापेक्षा बरंचसं डिफरंट आहे. आता इथे सगळी माहिती ही एका ठिकाणी नसते. तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता. इथे क्लायंट सर्व्हर, हे जे काही क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर आहे, व्हेअर ॲप्लिकेशन्स आर डिवायडेड इंटू अ युजर इंटरफेस, प्रोसेसिंग कॉम्पोनंट आणि डेटा लेवल. तीन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. युजर इंटरफेस म्हणजे युजरसाठी दिलेला एक सुविधा म्हणतो आपण. प्रोसेसिंग कॉम्पोनंट म्हणजे प्रोसेस करण्यासाठी एक वेगळा प्रकार आहे. आणि डेटा लेवल जिथं डेटा सेवा आहे, जी मागच्याच पॉईंटमध्ये आपण हे तीनही पॉईंट असलेली डायग्रामसुद्धा बघितलेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा तो पॉईंट बघू शकता. अतिशय सोपा आहे. ठीक आहे. आता इथे आपण समजून घेऊ की डिसेंट्रलाइजचा वापर कुठे कुठे केला गेलेला आहे. In many business environment, distributed processing is equivalent to organizing a client-server application as a multi-tiered architecture. समजतंय तुम्हाला? मल्टी-टायर आर्किटेक्चरसाठी डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा वापर केला जातो. वी रेफर टू दिस टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन ॲज अ व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. व्हर्टिकल म्हणजे वरपासून खालपर्यंत. जसं की सर्व्हर आहे, सर्व्हरच्या नंतर क्लायंट आहे, क्लायंटच्या नंतर अजून क्लायंट आहेत. म्हणजे सर्व्हरसुद्धा क्लायंट असल्यासारखं बऱ्याच वेळेला काम करतो. आपण हे मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. आता या व्हर्टिकलचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे नीट बघा की इट इज अचिव्ड बाय प्लेसिंग लॉजिकली डिफरंट कॉम्पोनंट ऑन डिफरंट मशीन. बरोबर आहे ना. आता हे का होतं असं? डिसेंट्रलाइज करण्याचा फायदा काय? उदाहरणार्थ स्क्रीनवरच बघा, तुम्हाला सांगतो मी. समजा एकच सर्व्हर आहे आणि आपण इथे क्लायंट आहोत. बरोबर आहे. आणि आपल्याला काही माहिती पाहिजे आहे या सर्व्हरकडून. ठीक आहे. आता या एकाच सर्व्हरवर सगळी माहिती असेल आणि याच सर्व्हरवर जर अजून खूप क्लायंट मागणी करत असतील, डिमांड करत असतील माहितीची, तर अशा वेळेला हे सर्व्हर डाऊन होणार. मग आता जर असेच 2-3 सर्व्हर असतील, जर या 2-3 सर्व्हरवर हीच माहिती सेम ठेवलेली असतील आणि सगळे सर्व्हर कनेक्टेड असतील, तर क्लायंटला या सर्व्हरवर नाही माहिती भेटली तर क्लायंट इकडूनही घेऊ शकतो, इकडूनही घेऊ शकतो किंवा इकडूनही घेऊ शकतो. हेच झालं डिसेंट्रलाइज्ड एक प्रकारचं उदाहरण. डिसेंट्रलाइज करणे म्हणजे काय? विकेंद्रीकरण करणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी माहिती सेव्ह करणे. आणि याचाच अर्थ की ती माहिती सगळ्यांना लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघूयात. आता यातला सगळ्यात पहिला प्रकार स्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर आर्किटेक्चर. स्ट्रक्चर पीअर टू पीअर. पीअर टू पीअर म्हणजे काय? PEER PER. पीअर टू पीअर म्हणजे एक कम्प्युटर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत, जे एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत पण एका स्ट्रक्चरमध्ये आहेत. बरोबर आहे. आता पहिला पॅराग्राफ जर तुम्ही वाचला तर तुम्हाला समजेल. इन अ स्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर आर्किटेक्चर द ओव्हरले नेटवर्क इज कन्स्ट्रक्टेड युझिंग अ डिटर्मिनिस्टिक प्रोसिजर बाय, म्हणजे इथं काय दिलं, मोस्ट युज्ड प्रोसिजर इज टू ऑर्गनाइज द प्रोसेस थ्रू अ डिस्ट्रीब्युटेड हॅश टेबल. हे जे काय स्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर आर्किटेक्चर आहे, डायरेक्ट तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता ह्यामध्ये काय प्रकार दाखवला आहे नीट बघा. इथे काही सिस्टीम दिसत आहेत आणि एक ब्लॅक सिस्टीम आहे.
इथे 2 सिस्टीम आहेत, पुन्हा एक ब्लॅक सिस्टीम आहे, बरोबर आहे. इथे काही सिस्टीम आहेत, पुन्हा एक ब्लॅक सिस्टीम आहे. आता हे काय प्रकार आहे तर नीट बघा. ह्या ब्लॅक सिस्टीम म्हणजे काय तर दिस इज ॲक्च्युअल नोड. उदाहरणार्थ आपण याला असे म्हणू शकतो की दिस इज सर्व्हर, बरोबर आहे. आणि याचाच सगळा डेटा हा कुठे कुठे सेव्ह केलेला असेल तर वेगवेगळ्या सिस्टीमवर. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर हे आहे समजा ॲक्च्युअल नोड, बरोबर आहे, वर दाखवल्याप्रमाणे. आणि ह्या नोडला हे मागचे तीनही कम्प्युटर सगळे कनेक्टेड आहेत. म्हणजे हे सगळे डिसेंट्रलाइज्ड करून ठेवलेलं आहे. सगळीकडे सगळी माहिती अवेलेबल आहे आणि सगळी माहिती ही सगळीकडून ॲक्सेस सुद्धा केली जाऊ शकते, बरोबर आहे. चला पुढे पुन्हा एकदा बघूयात आपण, पॉईंट आपला क्लिअर करू. आता डेटा हॅश टेबल म्हणजे काय तर असा टेबल, हे डिस्ट्रीब्युटेड हॅश टेबलमध्ये जो टेबल आहे या ठिकाणी सगळी माहिती सेव्ह केलेली असते. असा टेबल जिथे सगळे नोड्स म्हणजे सगळ्या सिस्टीम्सची माहिती तिथे सेव्ह केलेली असते. हा पहिला पॅराग्राफ तुम्ही वाचू शकता आता इथे स्क्रीनवर. Every DST based system is efficient to implement and deterministic scheme that uniquely maps the data item, नीट बघा, data item to the identifier of the node based some distance metric. म्हणजे एका सिस्टीमपासून दुसऱ्या सिस्टीम्स किती अंतरावर आहेत किंवा त्या कोणत्या कोणत्या जोडलेल्या आहेत हे सगळं ह्या डेटा हॅश टेबल किंवा डिस्ट्रीब्युटेड हॅश टेबलमुळे कळतं आपल्याला. इथं पुढे काय दिलेलं आहे सेकंड पॅराग्राफमध्ये ते बघण्याचा प्रयत्न करू आपण आता. द मोस्ट इम्पॉर्टंट व्हेन लुकिंग अप अ डेटा आयटम द नेटवर्क ॲड्रेस ऑफ अ नोड रिस्पॉन्सिबल फॉर द डेटा आयटम. समजतंय. रिटर्न नेटवर्क ॲड्रेस ऑफ द नोड. प्रत्येक कम्प्युटरचा डेटा ॲड्रेस हा सेव्ह केलेला आहे. जसं आत्ताच या डायग्राममध्ये आपण बघितलं की इथे तुम्ही बघू शकता ही आहे 7 नंबरची सिस्टीम आणि इथे तीनही सिस्टीमचे ॲड्रेस आहेत 5, 6, 7. तर अशा पद्धतीने हे डेटा हॅश टेबल किंवा डिस्ट्रीब्युटेड हॅश टेबल जे आहेत तिथे सगळ्या बाकीच्या नेटवर्कमध्ये असलेल्या कम्प्युटरचा ॲड्रेस सेव्ह केलेला असतो जेणेकरून रूटिंग सोपी व्हावी. इथे बघा तुम्ही रूटिंग ॲज अ रिक्वेस्ट फॉर डेटा, म्हणजे क्लायंटनं जर माहिती मागितली तर ह्या सिस्टीमला कनेक्टेड अजून कोणते सर्व्हर आहेत त्या सगळ्यांची माहिती लगेच भेटते आणि कनेक्शन लगेच तयार होतं आणि कनेक्शन तयार झाल्यामुळे लगेचच्या लगेच रिक्वेस्ट आणि रिप्लाय जे आहे ते पूर्ण कंप्लीट होतं. आत्ताच थोड्या वेळाखाली आपण सांगितल्या पद्धतीने, ठीक आहे. आताचं होतं स्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर, आता आहे अनस्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर. म्हणजे इथे आता कुठलीही स्ट्रक्चर नाही, कोणी कोणाला असे डायरेक्टली किंवा लाईनशीर जोडलेले नाहीत. जसं आता आपण बघितलं की या सिस्टीमला तुम्ही बघू शकता इथे की या सिस्टीमला हे 2-3 जोडलेत, या सिस्टीमला हे 2-3 जोडलेत. तर तसं आता नाही, इथे कुठले स्ट्रक्चर नसणार, इथे कोणती लाईन नाही, इथे कोणता सिक्वेन्स नाही. नीट बघा, हा एक शब्द महत्त्वाचा आहे, रँडमाइज्ड अल्गोरिदम. रँडमाइज्ड म्हणजे काय तर कोणीही कुठूनही कधीही कनेक्ट होऊ शकतो, कोणालाही कनेक्ट करू शकतो. आणि ईच नोड, नीट बघा, फक्त जे कनेक्टेड होत आहेत ईच नोड मेंटेन अ लिस्ट ऑफ नेबर्स. नेबर्स म्हणजे काय तर या मेन सिस्टीमला किंवा मेन सर्व्हरला जे कोणते कम्प्युटर कनेक्टेड आहेत त्याची एक लिस्ट मेंटेन केली जाते, फक्त की हे कनेक्टेड आहेत हे समजण्यासाठी. आणि त्याचाच अर्थ असा आहे की आपल्याला ते रिक्वेस्ट आणि रिप्लाय जे क्लायंट सर्व्हरचं आहे ते काम लवकर व्हावं, फक्त एवढंच आहे. आता उदाहरणार्थ मागच्या याच्यात बघितलं की आपण लाईनशीर सगळे कनेक्टेड होते, बरोबर आहे. आता इथं तसं नसेल, कदाचित इथे एक सर्व्हर असेल, इथे एक सर्व्हर असेल, इकडं कोणतं तरी असेल, इकडं कोणीतरी असेल, इकडं कोणीतरी असेल, बरोबर आहे. पण हे जी काय मेन सिस्टीम आहे ही आपली सेंटरमधली जी मेन सिस्टीम आहे हिच्यावर मात्र काय केली जाईल, एक लिस्ट मेंटेन केली जाईल. आणि या लिस्टमध्ये या 4ही कम्प्युटरचा ॲड्रेस सेव्ह केलेला असेल, या 4ही सर्व्हरचा ॲड्रेस सेव्ह केलेला असेल, जेणेकरून जर एखादा क्लायंटने रिक्वेस्ट केली तर ती रिक्वेस्ट इथून जर इथे नाही मिळाली तर इथं बाकीच्या कुठल्याही कम्प्युटरवर ताबडतोब मिळण्याची व्यवस्था होऊ शकते. तर हे होतं अनस्ट्रक्चर्ड पीअर टू पीअर. आता इथे याबद्दल अजून थोडी माहिती दिलेली बघा. वन ऑफ द गोल्स ऑफ मेनी अनस्ट्रक्चर्ड peer-to-peer system is to abstract an overlay network that assembles a random graph. जे आत्ताच तुम्हाला दाखवलं रॅन्डम ग्राफ मी ड्रॉ करून दाखवले. लेट्स अज्युम दॅट व्हेन अ नोड वॉन्ट टू जॉईन, आता एखाद्या सर्व्हरला ही सिस्टीम जॉईन करायची असेल किंवा हे नेटवर्क जॉईन करायचे असेल तर तो केव्हाही जॉईन होऊ शकतो. नीट बघा, ऑदर नोड म्हणजे काय, कोणत्याही पॉसिबली फ्रॉम अ लिस्ट ऑफ वेल नोन ॲक्सेस पॉईंट्स, कोणत्याही ॲक्सेस पॉईंटला लिंक होऊन किंवा रिक्वेस्ट करून
नवीन सिस्टीम, नवीन सर्व्हर जॉईन होऊ शकतं. आता या खालच्या फिगर, आता इथे फिगर दिसेल तुम्हालाही, या फिगरमधून आपण समजून घेऊ की नेमकं दोन्हीमध्ये डिफरन्स काय. नीट बघा, आता आपण थोड्या वेळा खाली बघितलं ते होतं स्ट्रक्चर्ड आणि आता जे बघितलं ते अनस्ट्रक्चर्ड. ठीक आहे, अनस्ट्रक्चर्डला आपण म्हणतो रॅन्डम ओव्हरले आणि स्ट्रक्चर्डचं नाव सेम आहे स्ट्रक्चर्ड ओव्हरले. आता इथं प्रोटोकॉल वापरलेला आहे, प्रोटोकॉल फॉर स्पेसिफिक ओव्हरले, जिथे एक स्पेसिफिक म्हणजे एक स्ट्रक्चर आहे, आणि प्रोटोकॉल फॉर रँडमाइज्ड व्ह्यू म्हणजे कोणीही केव्हाही कधीही ॲक्सेस करू शकतं किंवा वापरू शकतं, बघू शकतं. लिंक टू टोपोलॉजी स्पेसिफिक अदर नोड्स म्हणजे जे टोपोलॉजीमध्ये आहेत किंवा जे त्या पर्टिक्युलर नेटवर्कमध्ये आहेत किंवा जे पर्टिक्युलर त्या कम्युनिकेशनमध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये आहेत त्यांनाच लिंक मिळेल. पण इथं मात्र तसं नाही. नीट बघा, लिंक टू रँडमली चूजन अदर नोड्स, कोणत्याही नोडला रँडमली ॲक्सेस करण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आता पुढे काय दिलेले नीट बघून घ्या. ह्या पॅराग्राफमध्ये थोडीशी माहिती महत्त्वाची दिसते, वाचा. फ्रॉम द अबव डायग्राम द लोएस्ट लेयर कॉन्स्टिट्यूट अँड अनस्ट्रक्चर्ड पिअर टू पिअर. वरच्या डायग्रामबद्दल थोडीशी माहिती दिलेली जी आत्ताच आपण मराठीमध्ये सांगितली. चला लास्ट तिसरा पॉईंट बघूयात. ह्याच डिसेंट्रलाइजमधला सुपर पिअर्स. सुपर पिअर्सबद्दल बोलण्याच्या आधी तुम्हाला डायग्राम दाखवतो सुपर पिअर्सची. इथेच तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. दिस इज द डायग्राम ऑफ सुपर पिअर नेटवर्क. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे डार्क तुम्हाला दिसत आहे याला म्हणतात सुपर पिअर, आणि हे बाकीचे जे कनेक्टेड आहेत त्यांना म्हणतात रेग्युलर पिअर. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण हे की सर्व्हर आहे आणि हे त्यातलेच काही नोड आहेत, सर्व्हर नोड्स आहेत जे कनेक्टेड आहेत एकमेकांना. आणि हे सगळं स्ट्रक्चर जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर हे पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आहे. इकडे एक काहीतरी सेंटर दिसतंय, इकडे एक सेंटर दिसतंय, इकडे एक सेंटर दिसतंय, इकडे एक सेंटर दिसते. आता सगळ्यात मोठं उदाहरण डिसेंट्रलाइजचं पुन्हा एकदा आपण घेतो. गुगल आहे, फेसबुक आहे, हे सगळे आहेत. यांची जगभरात सर्व्हर आहेत. इंडियन सर्व्हर एक भारतासाठी वेगळा असेल किंवा अमेरिकेसाठी वेगळं सर्व्हर असेल. प्रत्येक ठिकाणी जगाच्या कोपऱ्यामध्ये सर्व्हर त्यांचे उपलब्ध आहेत. सगळीकडे त्यांनी माहिती सेव्ह करून ठेवलेली आहे. आणि हेच ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्समधलं डिसेंट्रलाइज स्ट्रक्चरचं. ठीक आहे, इथे सुपर पिअरबद्दल माहिती दिलेली आहे, आपण थोडक्यात वाचून घेऊ. नोटेबल इन अनस्ट्रक्चर्ड पिअर टू पिअर सिस्टीम लोकेटिंग रिलेव्हंट डेटा आयटम्स कॅन बिकम प्रॉब्लेमॅटिक ॲज अ नेटवर्क ग्रोज. बरोबर आहे. अनस्ट्रक्चर्डमध्ये किंवा स्ट्रक्चर्डमध्ये असं कुठलंही जेव्हा नेटवर्क वाढत असतं, बरोबर आहे, नेटवर्क जेव्हा ग्रो होतं, नीट बघा इथं, तेव्हा साहजिकच आहे प्रॉब्लेमॅटिक होणारच, प्रॉब्लेम वाढणार. आता आपल्या लॅबमध्ये समजा 20 कम्प्युटर आहेत. अजून जर 20 कम्प्युटर आणले तर साहजिक आहे नेटवर्क हँडल करणं अवघड आहे. अजून एक सोपं उदाहरण, तुमच्या गल्लीमध्ये समजा तुम्ही एखादं नेटवर्क वापरत आहात, BSNL वापरत आहात, आणि BSNLचे जर अजून 100 युजर तुमच्या गल्लीत आले तर साहजिक आहे तुमचं नेटवर्क स्लो होणार, प्रॉब्लेम्स निर्माण होणार, बँडविड्थ कमी होणार, हे असे प्रॉब्लेम्स होतात. आणि असेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच तर कोणतं सिस्टीम वापरतो आपण, डिसेंट्रलाइज. आणि त्याच्यामध्ये पण एक चांगलं सिस्टीम कोणती आहे, चांगली प्रणाली कोणती आहे, तर सुपर पिअर. सुपर पिअरमुळे अतिशय व्यवस्थितपणे आपलं सगळे हँडलिंग करता येते, मॅनेजमेंट करता येतात. तर इथून तुम्ही बघू शकता. बट ॲज अन अल्टरनेटिव्ह मेनी पिअर टू पिअर सिस्टीम्स हॅव प्रपोज्ड टू मेक यूज बाय स्पेशल नोड्स दॅट मेंटेन अन इंडेक्स ऑफ डेटा आयटम. समजतंय, मेन नोड जे आहे, जे सेंट्रल नोड आहे, तिथे बाकीच्या सगळ्या सिस्टीमचे, बाकीच्या नोड्सचे ॲड्रेस मेंटेन केले जातील, जेणेकरून सगळे कनेक्टिव्हिटीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने काम करतील. आता इथे या सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल, इन अ कोलॅबोरेटिव्ह कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क CDN, नोड्स मे ऑफर स्टोरेज फ्रॉम होस्टिंग कॉपीज ऑफ वेब पेजेस अलाउिंग वेब क्लायंट्स टू ॲक्सेस पेजेस मेमरी पेजेस नियर बाय अँड दस टू ॲक्सेस देम क्विकली. साहजिक आहे. आता जर तुम्हाला वेबसाईटवरून काही माहिती पाहिजे असेल आणि ही वेबसाईट जर विदेशातल्या एखाद्या सर्व्हरवर असेल तर साहजिक आहे कनेक्टिव्हिटीमध्ये वेळ लागणार, माहिती येण्यापर्यंत वेळ लागणार. आणि हेच जर तुमच्या जवळच्याच सर्व्हरवर किंवा जवळच्या एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला अवेलेबल झाली तर ती तुम्हाला क्विकली ॲक्सेसिबल होईल. समजतंय. तर अतिशय सोप्या पद्धतीने ह्या डिसेंट्रलाइज जे आहे ते सेंट्रलाइज स्ट्रक्चरचे काही जे नुकसान आहेत ते डिसेंट्रलाइज कव्हर करत आहे. अशाच पद्धतीने ही माहिती व्यवस्थित बघा, व्यवस्थित वाचा, नोट्स लिंकद्वारे डाउनलोड करून घ्या. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. बाय.